मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक। थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय तपासणी। निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आयपीएस जालिंदर सुपेकरांना भोवलं। सुपेकरांची तडकाफडकी होमगार्ड विभागात बदली। भाचा सुशील आणि शशांक हगवणेच्या शस्त्र परवाना फाईलवर सही केल्याचा आरोप। खोट्या कागदपत्रांच्या आधारे हगवणेंकडे शस्त्र परवाना। मला शस्त्र परवाना देण्याचा अधिकार नव्हता। तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। सुपेकरांसंदर्भातील तक्रारीत किती तथ्य आहे तपासणार। चुकीच्या पद्धतीने शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल। मुख्यमंत्र्यांची माहिती। वैष्णवीच्या बाळाचं संगोपन तिची आई स्वाती कसपटे करणार। सामाजिक तपासणी अहवालानुसार स्वाती कसपटेंची योग्य व्यक्ती म्हणून नियुक्ती। मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती। हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। महिला आयोगाचं बार कौन्सिलला पत्र। अशा संवेदनशील प्रकरणांबाबत माध्यमांमध्ये बोलताना वकिलांनी भान ठेवावं। रुपाली चाकणकर संतापल्या। अनेक महिन्यांपासून वादात असलेले धनंजय मुंडे मनशांतीसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात। गेल्या 8 दिवसापासून धनंजय मुंडे ध्यान साधनेत मग्न। हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। अजित पवार गोचिडासारखा अर्थखात्याला चिकटून बसलेत। निधी वळवून देऊ नका लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती। तर निधी वळवल्याचे सर्व आरोप फडणवीसांनी मात्र फेटाळले। शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। संजय राऊतांचा मोठा दावा। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। मग विरोधाचा प्रश्न येतोच कुठे। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार। ढेकळांचे पंचनामे करायचे का। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलट प्रश्न। तर शब्दाचा अर्थ वेगळा काढता असं म्हणत नंतर केली सारवासारव। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचे 3,58,00,000 लाटले। 2,652 सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ। 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक बाब उघडकीस। महाराष्ट्रात 84 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 32, पुण्यात 19 तर ठाण्यात 14 रुग्ण। राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 467 वर। पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक। दुपारी 2 वाजल्यापासून ते उद्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। अप आणि डाऊन मार्गावर सुमारे 162 लोकल रद्द। पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात। 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार। राज्य सरकारचा निर्णय। पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार। 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज। स्वित्झर्लंडमध्ये हिमकडा कोसळला। ब्लॅटेन गाव 90% उद्ध्वस्त। अनेक घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली। 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। एकाचा मृत्यू तर 1 जण अद्याप बेपत्ता। एलिमिनेटर सामन्यात मुंबईचा गुजरातवर 20 धावांनी विजय। रोहित शर्माची 81 धावांची दमदार खेळी। क्वालिफायर 2 मध्ये आता मुंबई विरुद्ध पंजाबची लढत। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।